रावणाची अंत्येष्टी पार पडली. 14 वर्ष पूर्ण झाले आणि श्रीराम प्रभूंनी अयोध्येमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला. रावणाची अंत्येष्टी करण्यासाठी थोडा वेळ अयोध्येमध्ये लंकेमध्ये थोडा वेळ गेला. 14 वर्ष पूर्ण झाले तरी राम येत नाही, म्हणून भरतानी आपली चिता रचली. अंतर्यामी श्रीरामाला ते कळलं आणि त्यांनी हनुमानजींना पाठवलं. अनर्थ होता कामा नये. भरत भावनेच्या आवेशात चिता तर रचलीच होती, म्हणे राम येत नाही, मी जगून फायदा नाही, आणि म्हणून हनुमानजींना समोर पाठवलं. आणि अयोध्येमध्ये जात असताना नल, नील, अंगद, सुग्रीव, हनुमानजी हे सगळे सोबत होतेच, पण तो केवट राज्याभिषेकाला प्रमुख अतिथी म्हणून कुणाला बोलवायचं असं जेव्हा विचारलं तेव्हा श्रीरामांनी सांगितलं, गंगा नदीला पार करून नौकेतून ज्या केवटानं मला या तीरावरून त्या तीरावर आणलं तो एक केवट, म्हणे तो राज्याभिषेकाचा प्रमुख अतिथी राहील. मनाचा उदार स्वभाव, एक व्यापकता, विचारामधली प्रगल्भता यातून आपल्याला दिसून येते. आणि मंडळी, अशा प्रकारे अयोध्येमध्ये श्रीराम पोचलेत. आपलं उत्तरकांड या ठिकाणी. आणि ते असं की श्रीरामाची भक्ती जेव्हा आपण करतो, श्रीरामाच्या चरणी जेव्हा आपण स्वतःला समर्पित करतो, तेव्हा श्रीरामाच्या चरणी जेव्हा आपण स्वतःला समर्पित करतो तेव्हा श्रीरामाचं साक्षात दर्शन आपल्याला होत असते. आणि अशा पद्धतीनं श्रीरामाचं दर्शन आपल्याला होणं हेच आपल्या जीवनामधलं उत्तरकांड आहे. संतांनी सुद्धा हेच सांगितलंय, प्रभूची प्राप्ती, भगवत भक्ती, भगवंताची प्राप्ती, आणि याच्यासाठीच मनुष्य जन्म आहे. आणि हेच आपल्या जीवनातलं उत्तरकांड आहे. श्रीराम प्रभू अयोध्येत आले, अर्थात श्रीराम प्रभू तुमच्या या बरबडी गावात आले. रामकथेचा हा मंडप म्हणजे हा धर्ममंडप, आणि या धर्ममंडपामध्ये श्रीराम प्रभू माता सीतेसोबत, लक्ष्मणजींसोबत, भक्तराज बजरंगबली हनुमंतरायांसोबत या धर्ममंडपामध्ये श्रीराम आलेत. पण नुसतं धर्ममंडपात येऊन चालणार नाही. रावणाचा जसा वध झाला आणि रावणाचा वध झाल्यानंतर श्रीराम प्रभू आलेत, त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरात जे काही अशुद्ध तत्व आहेत, रावण रूपी कुविचार आहेत, कुसंस्कार आहेत, कुप्रवृत्ती आहे, या सगळ्याचा वध झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं श्रीरामानी आपल्या अंतःकरणात प्रवेश केला पाहिजे. तो श्रीरामाचा खरा अभिषेक आहे, राज्याभिषेक आहे, आणि ते खरं खुरं राम कथेचं फळ आहे. श्रीरामाचं जीवन चरित्र ही आपल्यासाठी फार मोठी गुरुकिल्ली आहे. माय बाप हो, श्रीरामाचं जीवन चरित्र म्हणजे आपल्यासाठी, आपण जीवन जगण्यासाठी मिळालेली गाईड आहे, गुरुकिल्ली आहे, चाबी आहे. आणि म्हणून श्रीरामाचं जीवन चरित्र आत्मसात करून त्या पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयास जर आपण केला तर आपल्याला मोक्ष प्राप्ती निश्चितच होते. आलो आपण उत्तरकांडात, आपल्याला मोक्ष प्राप्ती निश्चितच होते. आणि म्हणून काय लागतं? धन लागत नाही, तुमचा पैसा आदला लागत नाही. काय लागतं रामाच्या चरणी समरस व्हायला? तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड काहीच लागत नाही महाराज, काहीच लागत नाही. मनाचा निर्धार लागतो, मनामध्ये इच्छा लागते.
हा की प्रत्येक कार्य मी ईश्वरार्पण बुद्धीने करीन. हा प्रत्येक कार्यात भक्तीचा प्रादुर्भाव जेव्हा होतो ना तेव्हा तो खरा भक्त ठरत असतो. प्रत्येक कार्यात भक्तीचा प्रादुर्भाव झाला पाहिजे आणि ते खरं भक्तिमय जीवन आहे प्रत्येक कार्यात. मग तुम्ही मोटरसायकल चालवत असले तरी, तुम्ही चारचाकी गाडी चालवत आहे आणि जोराचा पाऊस पडत आहे, शाळेची दप्तरं घेऊन 4 लेकरं एका झाडाखाली वाट पाहत आहे की मुसळधार पाऊस पडत आहे, आम्ही झाडाखाली थांबलोय, थंडीनं हुडहुडलेत ते, आणि ते सगळे बसची वाट पाहत आहे. त्यांना माहित नाही बस येते का नाही येत. पण अशा वेळी जर चारचाकी गाडी घेऊन तुम्ही तिथं जात आहे तर तुमची गाडी त्या लेकरांना पाहून थांबली पाहिजे. तुम्ही त्या लेकरांना म्हटलं पाहिजे या बसा गाडीत. याला म्हणायचं प्रत्येक कार्यात भक्तीचा प्रादुर्भाव. आणि हेच आपल्या जीवनातलं उत्तरकांड आहे. तेव्हा श्रीराम प्रभू अयोध्येमध्ये आलेत आणि मुनिश्री वशिष्ठजी यांच्याकडून मंत्रोच्चाराद्वारा स्वस्ती वाचन झालं, मंत्रोच्चार झाले आणि संपूर्ण अयोध्या नगर राजमहालामध्ये उपस्थित आणि मोठ्या आनंदाच्या भरात राज्याभिषेक सोहळा पार पडला. अयोध्येचेच राजा श्रीराम नाहीत तर आपल्या जीवनाचे राजा श्रीराम झाले पाहिजे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार शरीरामध्ये या 14 ठिकाणी श्रीरामाचं वास्तव्य झालं पाहिजे. हे आपल्या जीवनातलं उत्तरकांड आहे. संपूर्ण अयोध्या नगरी श्रीरामाचा जय जयकार करू लागली. भगवान श्री रामचंद्र प्रभु की जय हो. सर पे मुकुट सजे, मुख में उजाला, मुख पे उजाला, हाथ धनुष, गले में पुष्पमाला, गले में पुष्पमाला, हम दास इनके ये सबके स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी. शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी. राम जी की सवारी, राम जी की लीला है न्यारी. राम जी की सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी. एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी. राम जी की सवारी, राम जी की लीला है न्यारी. जय श्री राम. चला रखो रखवाल, कोई खबर क्या वो भोले भाले, कोई खबर क्या वो भोले भाले. एक बार देखो जीना भरेगा, 100 बार देखो खुशी भरेगा. व्याकुल बड़े हैं कब से खड़े हैं, व्याकुल बड़े हैं कब से खड़े, दर्शन के प्यासे सब नरनारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी. राज्याभिषेक झाला, श्रीराम राजा झालेत. आणि म्हणून मंडपात असा एकही नसावा जो नाचला नाही. सगळ्यांना नाचायचंय, सगळ्यांना. आज जय श्रीराम.
बरस का वनवास पाया, माता पिता का वचन निभाया। धोखे से हर ली कब ये आए, तब के आए, कब ये आए, तब ये आए, तब ये दुनिया इनको पुकारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी। जय श्री राम। सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी। एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी। राम जी की सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी। बैठी है मेरे सीने में, जानकी बैठी है मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। जय श्री राम। सिया राम का सदा में चिंतन कर। सच्चा आनंद है ऐसे जीने में, सच्चा आनंद है ऐसे जीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। जय श्री राम। जो बप्पर शेर रे
नाचे जो बब्बर शेर रे, मैया के मड़िया में नाचे बधैया, नाचे जो बब्बर शेर रे। नाचे जो बब्बर शेर रे, नाचे जो बब्बर शेर रे, मैया के मड़िया में बाजे बधैया, नाचे जो बब्बर शेर रे। सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। रास खेळू चला रंग उधळू चला, रास खेळू चला रंग उधळू चला, आला आला ग काना, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। होली खेले रघुवीरा अवध में, होली खेले रघुवीरा, होली खेले रघुवीरा अवध में, होली खेले रघुवीरा। होली खेले रघुवीरा अवध में, होली खेले रघुवीरा, होली खेले रघुवीरा अवध में, होली खेले रघुवीरा। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, तुमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हमसे बढ़कर कौन। जय हो देवा हो देवा गणपति
अधिदेवा तुमसे बढ़कर कौन, तुमसे बढ़कर कौन। श्री रामचंद्र प्रभु की अयोध्या धाम की, पवन पुत्र हनुमान की, सीता मैया की, चारों भैया की, आज के आनंद की, अपने अपने माता पिता की, अपने अपने श्री गुरुदेव की, भारत के सभी साधु संतन की, छत्रपति शिवाजी महाराज की, भारत माता की। लढा विद्यापीठ नामकरणाचा हे पुस्तक विक्रीला आहे आमच्याकडे. ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी त्यांनी हे पुस्तक घेऊन जा. पुस्तकात काय आहे तेही सांगते. किंमत 250 रुपये. पुस्तकाचं नाव आहे लढा विद्यापीठ नामकरणाचा. हे पुस्तकाचं नाव आहे. नागपूर विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर आणि राष्ट्रसंत आणि वैराग्यमूर्ती गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती. नागपूर विद्यापीठाला आणि अमरावती विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा ही नावं जी देण्यात आली आणि ही नावं देण्यासाठी जो लढा या ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलं त्या सगळ्या आंदोलनाचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे. लढा विद्यापीठ नामकरणाचा. आदरणीय सन्माननीय श्री रमेशचंद्र सरोदे या ग्रंथाचे ग्रंथकार आहेत आणि त्यांनीच सगळ्यात पहिल्यांदा विद्यापीठ नामकरणाचा लढा सुरू केला. विद्यापीठ नामकरणाच्या लढ्याला त्यांनीच सगळ्यात पहिल्यांदा आरंभ केला आणि जवळजवळ 9 ते 11 वर्षापर्यंत हे आंदोलन अविरत चाललं. आणि त्याच्यानंतर नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबा अशी नावं देण्यात आली. मंडळी, आपली लेकरं ज्या विद्यापीठात शिकून पदवीधर होतात त्या विद्यापीठाला संतांची नावं देण्यासाठी काय काय आंदोलन करण्यात आलं त्या सगळ्याचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे. ज्यांना ज्यांना हा ग्रंथ लागतोय त्यांनी त्यांनी घ्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव अखिल भारतीय गुरुकुंज आश्रम मोजरी जिल्हा अमरावती विदर्भ महाराष्ट्र या ठिकाणी पुण्यतिथी महोत्सवामध्ये या ग्रंथाचं प्रकाशन झालं याच वर्षी आणि स्वागत मूल्य 250 रुपये आहे. ज्यांना ज्यांना ग्रंथ पाहिजे त्यांनी त्यांनी ग्रंथ घेऊन जा. हा तेव्हा असं सुंदर वातावरण त्यांनी आपल्या गावामध्ये तयार केलं. या ठिकाणी रोज रांगोळी काढणारा आमचा साहिल दादा सुंदर अशा रांगोळ्या त्यांनी काढल्या. त्याचं कौतुक. कसं असतं ना, गावा सुप्त शक्ती, सुप्त गुण, सुप्त कला प्रत्येकामध्ये अवगत असतात आणि एका कलाकाराचं अभिनंदन हे दुसऱ्या कलाकाराचं प्रोत्साहन असते. एका कलाकाराचं अभिनंदन झालं का दुसरा कलाकार आपोआप तयार होत असतो. म्हणून पहिल्या कलाकाराचं अभिनंदन करणं हे फार गरजेचं असतं. सुंदर पद्धतीनं रांगोळी काढली त्यांनी. त्या दिवशी प्रत्यक्ष राम काढले होते, भवानी माता, अशा सुंदर सुंदर रांगोळ्या त्यांनी मागच्या वर्षी काढल्या होत्या. मोठ्या सुंदर रांगोळ्या. तेव्हा अभिनंदन आणि तुझ्या कलेसाठी तुला फार फार शुभेच्छा. या कथेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय श्री मधुकर दादा रुमाले, सन्माननीय श्री रामभाऊजी शिवरकर आणि आमचे पितृतुल्य आमचे काकाजी, आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान या कथेचे सर्वेसर्वा आदरणीय श्री पुंडलिकजी सोमनाथे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कसं असतं ना, पूर्ण गावच तुम्ही आयोजक आहात यात काही शंकाच नाही, काडीत काही संशय नाही. कथा पूर्ण गावांनीच आयोजित केली. पूर्ण बरबडी गावकरी कथेचे आयोजक आहात. पण सोमर जाणं दोघा तिघांनी हे फार महत्वाचं असतं. कारण सोमर जाण्याचं धाडसच कुणी करत नाही. हा, दोघं तिघं सोमर गेले का मग मात्र गाव त्याच्या मागं असतं. पण सोमर जाण्याचं जाणाऱ्याचं जे धाडस असतं ते स्तुत्यनीय असतं.
आणि म्हणून मुख्य आयोजक असा शब्द वापरला. वास्तविक तुमचं सगळं गावच कथेचं आयोजक आहे. आमचे गजानन दादा रुमाले, आमच्या प्रतिभा वहिनी रोज तुळशी घेऊन रोज दिंडीमध्ये सक्रिय सहभाग, आणि रुमाले परिवारांनीच रुमाले परिवारालाच श्रेय जातं. कारण मागच्या वर्षी जर रुमाले परिवारांनी कथेचं आयोजन केलं नसतं आणि मागच्या वर्षी जर आम्ही तुमच्या गावात आलो नसतो तर या वर्षीची ही भव्य दिव्य रामकथा तुमच्या गावात झालीच नसती. आणि म्हणून आम्हाला बरबडी गाव दाखवलं ते आम्ही तर रुमाले परिवाराचेच ऋणी आहोत. त्यांनी मागच्या वर्षी वैयक्तिक या ठिकाणी भागवताचं आयोजन केलं त्यांच्या आईच्या स्मृतिपित्यर्थ. त्याही वर्षी पुंडलिक जी सोमनाथे काका त्यांच्या सोबत होते, मुख्य आयोजकांमध्येच होते मागच्याही वर्षी. आणि या सगळ्यांनी रुमाले परिवार आणि सोमनाथे परिवार यांनी आयोजित केला मागच्या वर्षी हा भागवताचा कार्यक्रम, आणि त्याची फलश्रुती म्हणून दुसऱ्या वर्षी तुमच्या गावामध्ये ही रामकथा उभी राहिली. तेव्हा मंडळी, रुमाले परिवाराचे आभार जेवढे मानावे तेवढे कमीच आहे. आमचं निवासस्थान त्यांच्या घरी. रुपाली वहिनी, अश्विनी वहिनी, प्रतिभा वहिनी यांनी फार फार आमची सेवा केली. आमच्या योगिताताई त्यांनी सुद्धा सेवा केली. त्यांच्या कुटुंबामधले जय, ओम, मंथन, राई, तनू, वेदिका, आरू छोटीशी, आकांक्षा आणि आमची सगळ्यात लाडकी म्हणजे तनुश्री, हिनं सुद्धा आमची फार फार सेवा केली. तेव्हा त्यांच्या सेवाभाव, नम्रभाव आणि लेकरं सुद्धा तेवढेच नम्र, हे फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं, फार कमी ठिकाणी. तेव्हा अत्यंत भक्तिभावानं या परिवाराने आमची सेवा केली. तुमच्या या गावच्या प्रथम नागरिक संगीताताई शिंदे आणि त्यांचे यजमान श्री माननीय गजाननरावजी शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थिती यांची मंडपामध्ये होती. तुमच्या गावामध्ये त्यांचं कर्तृत्व आम्ही पाहिलं, मागच्या वर्षी पाहिलं, या वर्षी पाहिलं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. त्यानंतर पंचायत समिती सदस्या सौभाग्यवती मंगलाताई मुळे आणि त्यांचे यजमान आमचे मुळे दादा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अत्यंत सुंदर असं तुमचं गाव आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्या दिवसपासून जे लहान लेकरं तुमच्या मंडपामध्ये येतात, कथा ऐकतात, या लहान लेकरांसाठी एकदा टाळ्या वाजवा. तरुण मुलं आणि या तरुण मुलांचा सुद्धा सक्रिय सहभाग, या तुमच्या गावातल्या तरुण मुलांचा सुद्धा सक्रिय सहभाग या कथेमध्ये आहे. तेव्हा तुमच्या गावातल्या तरुण मुलांसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. आणि माझ्या तरुण भावांना माझी विनंती आहे आणि ती कायम राहणार आहे की बाबांनो, आता पुढे या आणि गावासाठी निदान वर्षातून एकदा तरी कथेचं आयोजन करत जा. आता नाही टाळ्या वाजल्या. आज रामभाऊ दादा आहेत, मधुकर दादा आहे, आमचे सोमनाथे काकाजी आहे, आज हे पुढे आहेत. पण उद्या तुमच्या गावातली तरुण पिढी तयार झाली पाहिजे. तुमच्या गावातली तरुण पिढी समोर झाली पाहिजे. आणि पंचक्रोशी मधला भव्य दिव्य असा हा सत्संगाचा कार्यक्रम तुमच्या या बरबडी गावात आयोजित झाला पाहिजे, जेणेकरून या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे बरबडी गावाला ओळखलं पाहिजे आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी. आणि म्हणून तुमच्या गावातले हे जे तरुण पोरं मंडपात आहेत यांच्या खांद्यावरती जबाबदारी देते, ते दायित्व देते की समोर चालून तरुण मुलांनी ही धुरा सांभाळली पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी या कथेसाठी साऊंड सिस्टीम, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. साऊंड सिस्टीम आणि सुंदर असा मॉनिटर. आज तर शेवटचं सत्र आहे, पण आज इतका मॉनिटर भेटला असं वाटते आता कथा संपूच नये. तुम्ही बसाल तर काही हरकत नाही, काकडा करून जाऊ घरी. सुंदर असा मॉनिटर आमच्या अविनाश दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर मी नाव घ्यायला विसरणार नाही, दिंडीमध्ये जे माऊली, काय नाव आहे,
हा ओमदेवजी अवचट, एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आहे काय माऊली इथं? वरती आहे? नाही नाही, खाली आहे. अजून नका पाठवू, उद्या महाप्रसाद व्हायचा आहे. हा, तेव्हा आमचे ओमदेवजी अवचट यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि अत्यंत सुंदर असा स्वयंपाक आमच्या काकूंनी आम्हाला जीव घातला, सुंदर सेवा केली, स्वादिष्ट असा स्वयंपाक. आज तर योगिताताईंनी भाकरी केली, आपल्या रुपाली वहिनींनी सुंदर पिठलं बनवलं आणि असं सुंदर आम्हाला जेवण जीव घातलं. एकदा जोरदार स्वयंपाक करणाऱ्या काकूंसाठी टाळ्या वाजवा. आमचे घोडेसर आहेत, घोडे काकू आहेत, त्यांच्यासाठी हा प्राध्यापक घोडेसर, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमचे संजय दादा काकपुरे आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मंडळी, मोठं सुंदर असा कार्यक्रम तुमच्या या गावामध्ये या ठिकाणी पार पडला. उद्या काल्याचं कीर्तन आहे, भव्य दिव्य अशी शोभायात्रा उद्या तुमच्या गावातून निघणार आहे. काल्याचं कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद आहे. आदरणीय सन्माननीय श्री बंडूभाऊ वाळके साहेब या ठिकाणी आहेत, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. फार फार त्यांचा आभार. त्यांनी हा बालूभाऊ नारशे, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आमचा लहानसा तन्मय रुमाले, एकदा जोरदार, काल राम बनला होता. मुळे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तेव्हा आमच्या अर्चनाताई आल्या आहेत का त्या? हा, नेहमी हसरा चेहरा आणि मोठं सुंदर. पहिल्या दिवसपासून दिंडीमध्ये सुद्धा आणि कथेमध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती. अर्चनाताई, आमचे गजानन दादा सुद्धा, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. भलमे, बरोबर आहे ना? हां, तेव्हा अशा पद्धतीनं हा सुंदर असा कार्यक्रम समारोपाच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. आमच्या वहिनी अनिताताई रामभाऊ शिवरकर यांच्यासाठी सुद्धा टाळ्या एकदा वाजवा. तेव्हा आमच्या काकू कल्पना काकू सोमनाथे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आमच्या घोडे काकू आहेत. तेव्हा मंडळी, असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी मोठा सुंदर पद्धतीनं पार पडला. अगदी समारोपाच्या टप्प्यात आलोय आपण. हा, पांडुरंग दादा गुरनुले, हरिभक्त परायण पांडुरंग महाराज गुरनुले यांचा सुद्धा सक्रिय सहभाग या कथेला प्राप्त झाला. वाढई साहेब, हरिभक्त परायण वाढई साहेब यांचा सुद्धा सक्रिय सहभाग इथं प्राप्त झाला. तेव्हा मंडळी, अशा सारखे तरुण मुली सुद्धा या मंडपामध्ये कथा ऐकण्यासाठी आल्यात. माझ्या तरुण बहिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि